तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय आपल्या जिथे पाणी जिथे पाणी आपल्याला धरायचं तिथे चपलावाडा रे तुमचं देऊळ पण आहे काय देऊळ तिकडे कुठे अच्छा तिकडे आहे 2 टाके आहेत का इथे पण खाली आहे का मंदिर आहे अच्छा हे मंदिर आहे का हां हे मित्रांनो हे बघा पाण्याचा टाका आहे पांडवकालीन पाण्याचा टाका बांधलेला आहे म्हणजे आमच्यावरची जी जुनी लोक आहेत त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की पांडवकालीन ही टाका आहे पाण्याचं कधी पाण्याचं हे पाणी इथे कधी आटत नाही काय वर्षाच्या बारामाही पाणी असतं आणि हे किती खोल आहे ते काय अजूनपर्यंत कोणाला काय माहिती नाही आहे पण हे असं की पांडवकालीनमध्ये तयार केलेलं आहे आणि मित्रांनो इथे मंदिर आहे मंदिर कुठे आहे मंदिर आहे इथे ना दाखव जाऊ खाली घे ना तर मित्रांनो हे मंदिर आहे इथं छोटं जाऊ का रे इथं बघा चल ना छोटं मंदिर आहे इथे पण बादली जाणार नाही रे छोटं मंदिर होतं इथं पांडवकालीन आणि आपल्याला हे बसू का इथं मंदिर हे बघा दुपारती वगैरे तर मित्रांनो हे मंदिर होतं इथं आणि आहे सॉरी आणि इथे बघा हे होल मारलेलं म्हणजे आपल्याला पाणी वगैरे पण पाण्याची आता पातळी जरा खाली गेली त्यामुळे पाणी इथून येणार नाही तर इथे काहीतरी भांडं वगैरे टाकून पाणी काढण्यासाठी हा होल आहे वरती काय त्याच्या 5 पांडवांनी बांधलेलं हे पाण्याचं टाका आहे तर आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये पाणी काढायचं असेल आपल्याला तर हे झाडांचा आपल्याला दोर काढायला लागतो असा त्यानंतर त्याला काहीतरी असं वस्त्र किंवा कापड वगैरे बांधलं तरच त्याच्यामध्ये हे बकेट बुडते अशीच जर टाकली तर बकेट बुडत नाही त्याच्यामध्ये एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती टाकून तर बघा काय होतं ते पकड मागे लावून पकड ना कोपऱ्यावर इथं पकड मी टाकतो बरोबर खाली सोड अरे जातच नाही सोड सोड तर मित्रांनो हे बघा हे पाणी काढते तिथून पाण्याच्या टाक्यातून आपण जरा थोडं वरती जाऊया बघूया एकदम टॉपला जाऊन काय काय आहे ते ओहो इथं जे पार्टीला येतात ते लोक इथे झेंडा लावतात ते बघा या झाडाला झेंडा लावतात इथे दगड लावून असा हा वरती हे करतात आणि झेंडा लावतात हो इथे यायला पाहिजे तरी आपल्याला हा आणि मित्रांनो ते बघा तुम्हाला पुढे दिसतोय का तर मग झूम करून दाखवतो हे बघा इथे ना मंदिर आहे आमचं छोटं देवीचं मंदिर आहे तिथे
तिथे छोटंसं मंदिर आहे, तिथे पण लोक जातात पार्टी वेअर करण्यासाठी त्या साईडून. गहू वगैरे यायचा काय हे अंकुशचं काम बघा कसं पाणी भरते बॉटलमध्ये. जरा पिऊन बघतो पाणी. हा बुड जात नाही, बुड झालं ए बुड जात नाही. गार पाणी आहे. मला पण दे. मला पण दे. गार पाणी मला पण काय सांगू जा. ती भरलं हे. टाकायचं इकडं कोपऱ्यात आणि ओढत आणायचं असं. डुक्कवलं ना ते असं पाणी येईल सगळं. हे देच कोणाला तरी हात धुवायला. दे इकडे दे त्याच्यात. आंघोळ करतो आता. गोळ करतो मी तर. बरं वाटलं. तर मित्रांनो पाणी वगैरे आमचं भरून झालंय. हे बघा, हे असं घेऊ नको, सरळ घे. मस्तपैकी पाणी वगैरे प्यालेलो, सगळे ड्रम वगैरे भरले आणि आम्ही आता सर्व चाललोय. संध्याकाळी परत आम्हाला यायला लागेल वरती पाण्यासाठी. साईड चालू आहे ना, कॅमेरा बंद आहे ना. तर मित्रांनो जितकं येतानाच जितकं अवघड होतं तिथं आता उतरताना पण अवघड आहे. आता हळूहळू आपल्याला जायला लागणार आहे. हे बघा 10-10 लिटरचे कॅन आहेत, सर्वांनी घेतलेले आहेत. चला, एवढं मेहनत करून पाणी घेऊन जातो आणि इतक्या टॉपला म्हणजे सह्याद्रीच्या एकदम टॉपला आपलं हे पाणी आहे. म्हणजे 5 पांडवांच्या काळातील ती म्हणजे जे टाका आहे ते खोदलेलं आहे. म्हणजे ते आमच्याकडचे जे जुनी माणसं आहेत त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली की ते 5 पांडवांच्या काळातील ते खोदलेलं आहे आणि ते कधीही असं आटत नाही पाणी. ते वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. काय साहेब? हो, मी पण फर्स्ट टाइम पाहिले ते. आणि त्या साईडला पण बाजूला छोटं मंदिर आहे. तर चला. अरे पाडला तर मला चांगलं सीन भेटेल. आता तर खरी मजा येणार आहे. इथे बघा काहीसं अवघड झालंय जरा. अमो जरा मागव. हा बघा इथं पडलेलं दिसत आहे. खाली उतरू का? हा खाली उतर. हातला त्याला आम्ही 2 वर्षापुढे इथं आलो होतो तेव्हा हाच सीन होता. उतरताना खूप बेकार कंडिशन होते. मित्रांनो बघा किती बेकार कंडिशन आहे. एक ते उतरण्याची जितका हार्ड यायला जितकं अवघड होतं तितकंच उतरताना पण अवघडच आहे. चालू आहे आता. खरं खूप मजा हसला येणार आहे. चालू आहे. हे बघा किती खूप अवघड आहे. मी जेवढं पाणी काय घेऊ फाट आहे. हो सावकाश सावकाश. बघा हे किती डेंजर आहे. आता आम्हाला उतरायचं अजून आणि पाणी बहुतेक अर्ध कमी होणार आहे कॅनरला. पाणी जाताना हे सगळं पाणी अर्धे होणार आहे. जे ड्रम भरलेले आहेत फुल भरले आहेत. जाताना ते मला वाटतं अर्धे होणार आहेत. या असं नका नाही 5-5 करा एकामेकडं. हो ते बघा खाली दिसतात का, ते थांबले तिथे आमची वाट बघत. घेऊ का? घेतो आता काय हळूहळू. हे बघा त्यांची अवस्था बघा काय झाली. ते अमोल गोसावी आमच्याकडे पाहुणे आलेत. एक मिनिट बादली आहे ना मध्ये. मला पुढे जाऊ दे. हे बघा
दमले घेतर थांब त्याला जाऊ दे खाली. तुम्हाला इथं पास कर. कुठं मी तिथं एका पकड मॅडम पकड असं. फासतोय परत बहुतेक काय वरती यायचं ना तुम्ही कोण. हो का कॅमेरामॅन आमचा हात टेकत दगडी दाखवूया. परत चाललोय. तर मित्रांनो आत्ता वाजलेत 6 वाजलेत, 6:30 झालेत आणि सगळी जेवणाची वगैरे तयारी चालली. ही आहे झोपडी. या झोपडीमध्ये राहायचं आहे. मस्तपैकी झाडाची पानं वगैरे फांद्या वगैरे टाकून आम्ही झोपडी बनवली. हे बघा जेव्हा आले तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल की संपूर्ण हे कचरा वगैरे होता, गवत वगैरे होतं, पण आता संपूर्ण साफ करून मस्तपैकी झोपडी बांधलेली आहे. आतमध्ये जेवणाची तयारी चालली आहे. दुकानात नाही कॅन्टीनची प्राइस इकडे चिकन चालू आहे. इकडे आमचं जेवण करण्यासाठी आहे. हे धुवून चांगलं. आमचा भात रेडी झालेला आहे. ते पाणी वगैरे द्यायचे. आणलेले आहेत ते आतमध्ये घेतलेले आहेत. तर मित्रांनो ही आमची आहे झोपडी. इथे आम्हाला 2 दिवस राहायचं आहे. चिकनची फोडणी चालू आहे. कोथिंबीर द्या इकडे. आचारी इथं 3 आचार्य आहेत. अंकुश लांबे, आदित्य स्पेस, मुकेश गोरिले, सचिन गोसावी, सचिन काका इथे मुख्यात आहे. हे काय एवढेच मध्ये टाकतोस ना रे? एवढेच मसाला. तर चिकन टाकतायत. हे बघ हे झाकण. इकडे विकास गरुले आमचे लिंब कापतायत. आता सुरू वडली की बस झाली. लिंब लाल झाली. लिंबू ते टाइमपाससाठी इथे पत्त्याने खेळतात. थोडं काहीतरी टाइमपास. आणि हे आमची आहे झोपडी. बघा लाइटिंग वगैरे केलेली आहे मस्तपैकी. आणि ह्या साईडला खाली चिपळूणचा एरिया येतो. तिकडे एकदम खाली आणि एकदम टॉपला. इकडे सगळं जेवण ठेवलेलं आहे. इकडे भात आहे, इकडे चिकन वगैरे आहे, रस्सा आहे तिकडे. इकडे पाण्याचे ड्रम वगैरे आणलेले वरतून आम्ही. आणि इकडे चाललाय टाइमपास. थोडा पत्त्याने खेळतात सगळे लोक. काय काय तिकडे टाइमपास करतायत. मस्तपैकी नॉर्मल अशी आवाज चालले. मला काय ते अशी 2च थोडे. आम्हाला गावठी आहे ना? मला नको गावठी. गावठी नको.
मला बॉयलर कांदा नाही, कांदा संपला. कांदा नाही, कांदा संपला. उद्या सकाळला ठेवलाय. कुठं मोपाय 4च आहेत. नाही कांदे पहिला नको. कांदे पहिला कुठं कांदे. टोमॅटो आहेत. जेवण कसं झालं बुवा. नाही मस्त रडतोय मी. हा बॅगेत आहे. काय आहे ते दाखवू नको. तर मित्रांनो मस्तपैकी आता जेवण वगैरे झालेत आणि सगळे आता झोपायची तयारी. हे बघा सगळे इकडे तिकडे झोपलेत. बाबू काय सांगितलं तुम्ही. तर मित्रांनो शुभ सकाळ. आमचा वरती आल्याचा दुसरा दिवस आहे आणि सकाळचे आता 8 साडेआठ झालेत. काल रात्री आम्ही 10 साडेदहा वाजता सर्व झोपलो, कारण काल सर्व साफसफाई केलेली, त्यामुळे सर्व दमले होते, त्यामुळे सगळे झोपून गेले. आता सकाळचे उठलेत वगैरे आणि खाली पाण्याचा प्रॉब्लेम आहे. खाली पाणी वगैरे नाही तर वरती यायला लागतं. तर आम्ही आता सगळेजण पाण्याला आलो आहोत. बाकीचे येतात मागून, अर्धे घेऊन गेले पाणी. इथे फ्रेश होण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. वरती पाण्याचा टाक आहे जिथे काल पाणी नेलेलं ते. तर फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. खाली बाकीचे आहेत ते नाश्ता वगैरे करतात, जे बाकीचे मंडळी आहेत ते. आम्ही पाण्यासाठी आलो आहे. आता खाली पाणी घेऊन जाणार आणि खाली नाश्ता वगैरे करणार. तर मित्रांनो नाश्ता कांदा पोहे बाकीचे पण तिकडे करतात. चालेल बाबू त्यांना खाली पाठविलं एरीवर. भूक लागली पोरांना. नंतर कधी बोल चल नाश्ता करता काय जो बोलू थांबायचं. फोन आला तर सांग बाबाच्या पहिला काम झाला तो थोडं वाटून दे, उद्या पार्टी करू वाडीत येऊ. बाबू बस जागा इथं कांदा बी काय आपला टाइम आहे, काम असं नसतं. 4 वाजता बरोबर जाग येणार. थोडे बसलेलेच नाही. माझा पण अलार्म होता 4 तर मित्रांनो कांदा पोहे खाऊन झालेत. आता चाय. तर मित्र कापड होतं कुठे काय काही लावलंय कुठेतरी अंतर त्या बघा. पाणी सरणारच नाही त्यांचा. काय काढायचं आहे. ते गाळायचं कापड आहे ना, पण गरम. दुपारच्या जेवणाची तयारी चालली. इकडे भात बनवलेला आहे, इकडे डाळ चालले. कपडा उचलतो काढायचा. इकडे कोणी आणला. इकडे झोपले सगळे.
तिथं खड्ड्यात आता पहिलाच बसला असतात भात घेतला. मित्रांनो दुपारचं जेवण चाललंय. बाकी सगळे जागा तिकडे सगळेजण बसलेत. आता वाजले 2 आणि दुपारचं जेवण चाललंय. टोमॅटो द्यायचं एक ते कापून अर्धा उद्याला भात फक्त बघा जरा गार बरं वाटत. तर मित्रांनो दुपारी आमचं 2-2:30 वाजता जेवण झालं. सगळ्यांचे जेवले वगैरे आम्ही सगळेजण आणि त्यानंतर थोडा वेळ आराम केलेला आणि आता वाजले 4-4:30 वाजून गेलेत आणि पुन्हा रिटर्न आलो आहोत आम्ही आता पाणी न्यायला. तर आता काल आम्ही घरातून निघालो सकाळी तेव्हा आंघोळ केली होती का रात्री काय आंघोळ करायला मिळाली नाही, इकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर आत्ता आलो आम्ही सगळे म्हणजे आम्ही 4-5 जण आंघोळ करा आले आहेत इकडे. पाणी खूप थंड आहे तर थोडं एक टोप वगैरे घेऊन आलेले पाणी वगैरे गरम करणार आणि त्यानंतर आंघोळ करणार. बघूया आता मग दाखवेन. ते बघा बाकीचे फोटो आहेत तिकडे. मित्रांनो आंघोळीसाठी पाणी तापते आमचं. बघा सायली ते हे लाकडं लावते आंघोळीसाठी. पाणी आम्ही तापलंय. आंघोळीचं पाणी तापत आहे आणि एकाची आंघोळी ते झालेली आहे. हा गार हवा किती बाप रे थंडी लागते मला. या सह्याद्रीच्या कुशात बघा आंघोळ करायला पण किती माणसं मुंबईवरून आलेत. सायली डिके आंघोळ करतायत. इकडे येऊन झाले ते वरती त्यांचे आले. हे आमची झोपडी आहे. बाकीचे लोक इकडे तिकडे बसायला गेलेत. काय काय पाणी आणायला गेलेत, काय काय जेवण करतायत, काय काय इकडे तिकडे फिरायला गेलेत इकडच्या डोंगरावरती. इथे आम्ही काल राहिलो होतो आणि आज रानातला आमचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या जेवणाची तयारी चालू झाली आहे. इकडे भात चाललाय. याच्यात काय आहे डाळ, ते डाळ आहे, भात आहे. सचिनदा जेवण बनवतोय. बाकीचे गेले तिकडे तिकडे फिरायला. वास मस्त असतो कसला तरी. जेव्हा बसला की मग हा ना तर द्या तुला जाऊन बघून घे नाही तर काय हा काय ते मुख्य ती सगळे बटाटा वांगी बटाटे सगळे सर्व कापून टाका. हो सगळे हा एवढे खाणार आहे. हा आता भाजी कुठली आहे एवढं खाणार तर काही नाही उरून कसं न्यायचं. चला आता असं दिसलाय सर. हा तेवढीच ते खायला होतील ना बस झाली. एवढं टोमॅटो डाळीत भाजीत बस होती. मसाला आहे. मसाला नाही संपायचा. मसाला ते पाण्यावर टाकू. मसाला दुपार वाटा भेटल काय नाही हो. काय तुम्ही ना घाबरत घेता. नाही मी घेतच नाही. नाही तुम्ही पण आणि मी पण नाही पहिलेपासून मी घेतच नाही. काठी लावली काठी आहे की कालवायचं मी टाकायचं नाही. अरे तुला नाही बोलले. 5 सेकंड ठेवा आमच्या इथं. कामाचा आहे बोल ना. त्याला बघायला पाहिजे काय हवं नको पाणी. आता जेवण उठले मी.
तुला नाही सांगत रे, जा गपचिप तिकडे. एन्जॉय करा तुम्ही, काय बोलू का. झाल्यात मी कसा ठेव हे पहिल्या कप्प्यातच इथे ठेवले होते. आता सकाळी तरी घेऊन ठेवा. गडबड करणार. काय करतोय. झोपलं तर त्यांना दाखवतो त्यांना जरा. बस झाले आता. काय दाखवते सेल्फी. काय काय बोलतोय ना. काय बोलतोय तरी काय तुम्ही पाठवतो. तर मित्रांनो, आम्ही आत्ता खालती आलोय, म्हणजे सह्याद्रीच्या टोकावरून आम्ही आता खाली आलो. सकाळी 6:30 वाजता निघालो आणि आत्ता 9-9:30 वाजले असतील. आता एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती घर आहे आमचं. तर मित्रांनो, आम्ही शुक्रवारी सकाळी निघालो होतो इथून आणि शुक्रवारची रात्र नंतर शनिवारची रात्र अशा 2 रात्र मस्तपैकी सगळे मिळून मौज मस्ती वरती केलेली आम्ही सगळे. आणि आत्ता रविवारी, आता हे रविवार, तर सकाळी आम्ही लवकर 6:30 वाजता निघून खाली आलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला कोणी जर यायचं असेल, ह्या सर्व गोष्टीचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट टाईमला तुम्हाला पण मी नक्की घेऊन जाईन वरती. आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.